पुत्र कोणाला म्हणावं याकरता शास्त्रानं काही संकेत दिले. सगळेच मायबापाच्या पोटी जन्माला आले, मायबापाशिवाय तर जन्माला येऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येक जण पुत्र आहे पुत्री आहे, लिंगवाचक जरी आपण भेद केला तर पुत्र आहे किंवा पुत्री आहे. पण आपलं पुत्रत्व सिद्ध करण्याकरता मुलाला काय करावं लागतं या संबंधानं देवी भागवतात एक विचार आहे. देवी भागवतात काय विचार आहे? जीवतो वाक्य करणात, मृताहे भूरी भोजनात, गयायाम पिंडदानाश्च त्रिभीर पुत्रस्य पुत्रता. ही 3 प्रकारची पुत्राची पुत्रता आहे. त्यानं काय केलं पाहिजे? जिवंत तोपर्यंत माय बापाचं ऐकलं पाहिजे, अर्थात त्यांना समाधान होईल असं वागलं पाहिजे, आज्ञाधारक राहिलं पाहिजे. जीवतो वाक्य करणात. आता पुढचं फक्त सांगून जातो, विस्तार करत नाही. मृत आहे भूरी भोजनात, ते ज्या दिवसाला गेले त्या दिवसाला अन्नदान केलं पाहिजे. आणि कधी केलं पाहिजे? प्रत्येक वर्षी केलं पाहिजे. माता पितर मरणे अंकित जे दिवस, मृत आहे भूरी भोजनात. आणि गयायाम पिंडदानाश्च, गयादी तीर्थावर जाऊन पिंडदान केलं पाहिजे. या 3 गोष्टी ज्याला करता येतात त्याला स्वतःला पुत्र म्हणून घेण्याचा काय आहे? अधिकार आहे. आणि जर ह्या 3 गोष्टी जमत नसतील त्याला स्वतःला पुत्र नाही, स्वतःला कुत्र म्हणून घेतलं तरी चालेल. पण पुत्रानं 3 गोष्टी करायच्या असतात. त्यातला फक्त पहिल्या मुद्द्याचा विचार करतो की जीवतो वाक्य करणात, त्यांना समाधान होईल असं जीवानं पोरानं वागलं पाहिजे, समाधान होईल असं वागलं पाहिजे. आणि मग त्यांच्या समाधानासाठी आपण काय केलं पाहिजे? त्यांची आज्ञा तर पाळलीच पाहिजे, पण त्यांचे उत्सव केले पाहिजे. आणि कधी केले पाहिजे? मेल्यावर नाही, जिवंतपणी. नाही तर दशक्रियेला भला मोठं अन्नदान केलं, गोड जेवणाला भलं मोठं अन्नदान केलं, पण ज्यांच्या करता केलं तेच नसतात पाहिला. म्हणून त्यांचे उत्सव केले पाहिजे, त्यांचं पूजन केलं पाहिजे. म्हणून पहा, शारीरिक तपाचं वर्णन करत असताना गीता माऊलीनं काय म्हटलंय? देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तप उच्यते. शारीरिक तप कशाला म्हणतात? देव द्विज गुरु आणि प्राज्ञ यांचं पूजन. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम, शौच अंतर्बाह्य शुचिता, देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच आर्जवम वागण्यातला सरळपणा, ब्रह्मचर्य म्हणजे संयमी जीवन. ब्रह्मचर्य म्हणजे फक्त बायको न करणं नाही. तुकाराम महाराजाची भाषा आहे, नवे ब्रह्मचर्य बायलेच्या त्यागे. 16,108 असून सुद्धा कृष्ण काय आहे? तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. त्या प्रक्रियेमध्ये मला थांबायचं नाहीये. कृष्णाच्या लग्नाच्या कीर्तनाला जेव्हा येईन तेव्हा सांगेन मी. कृष्णाच्या लग्नाचं जेव्हा कीर्तन होईल ना तेव्हा सांगेल, आता नाही सांगणार. कसं आहे, पुढचं लगेच रिजर्वेशन केलेलं बरं असतं. ऐका, ते सांगत नाही. पण ब्रह्मचर्य, अहिंसा, कायिक वाचिक अहिंसा असं जगणं हे शारीरिक तप आहे. मी हा श्लोक का उच्चारला? त्या उच्चारण्याच्या पाठीमागं कारण आहे, देव म्हणजे आपला तया प्रिया देवतालया अष्टा यात्राधिके करावया अष्टप्रहर पाया ओळी घापे, त्या श्लोकावरची ओवी आहे. देव म्हणजे आपलं कुळदैवत, ग्रामदैवत, आपलं आराध्य दैवत. देव. द्विज म्हणजे ब्राह्मण. गुरु म्हणजे ज्यांच्याकडून आपण अनुग्रहित आहोत ते. आणि प्राज्ञ म्हणजे बुद्धिवान. बुद्धिवानाचं पूजन केलं पाहिजे. बुद्धिवान असा अर्थ आचार्याने केला, पण ज्ञानोबराने याच्यात अर्थ करत असताना या यादीमध्ये मात्या पित्याचं नाव श्लोकात नाहीये, पण प्राज्ञ शब्दाचा आधार धरून. कोणत्या शब्दाचा? प्राज्ञ शब्दाचा आधार धरून ज्ञानोबराने आई वडिलाचा उल्लेख केला. त्या श्लोकावरची ती ओवी जवळजवळ सगळ्यांना पाठ आहे. आणि पाठ असल्यामुळे बरेच जणांची पाठ आहे या ओवीकडे. ओवी काय आहे? सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे ती सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. सर्व तीर्थातलं श्रेष्ठ तीर्थ कोण आहे? आपले मायबाप आहेत. म्हणून असं स्मृतिवचनामध्ये म्हटलंय, सर्व तीर्थमयी माता सर्व देवमय पिता. एकच वाक्य सांगतो थोडक्यामध्ये. एक विचार, आपल्याकडे प्रदक्षिणा काय केली जाते? मंदिराला प्रदक्षिणा केली जाते, नगर प्रदक्षिणा असते, पंढरपुरात करतो आपण, आळंदीमध्ये करतो. प्रत्येक क्षेत्राची नगर प्रदक्षिणा असते, पंचक्रोशीची प्रदक्षिणा असते. आपल्याकडे काही पर्वत आहेत, त्या पर्वतांच्या परिक्रमा आहेत, गोवर्धनाची परिक्रमा आहे, गिरनारची परिक्रमा आहे, भंडार डोंगराची, आपलं गोहरड्याची
परिक्रमा आहे, पर्वताच्या परिक्रमा आहेत, काही वृक्षाच्या परिक्रमा आहेत, ग्रंथाच्या परिक्रमा आहेत. पण नगर परिक्रमा काय केली जाते? आळंदीत गेल्यावर नगर प्रदक्षिणा का करायची? कारण तो अष्टदिशा व्यापूनी तीर्थे राहिले स्थानी स्थानी. ज्ञानोबाराच्या समाधी सोहळ्यापासून कोट्यावधी तीर्थांचा रहिवास, कोटी तीर्थाचा रहिवास नामदेवराय म्हणतात. कोटी तीर्थ तिथं वास्तव्याला आहेत, अनेक साधू संत तिथं वास्तव्याला आहेत. आपण प्रत्येकाची भेट घेऊ शकत नाही, प्रत्येक तीर्थाला जाऊ शकत नाही. मग काय करायचं? त्या सगळ्या साधूंना, सगळ्या तीर्थांना, सगळ्या देवांना आतमध्ये ठेवायचं आणि परिक्रमा करायची. त्या परिक्रमेनं काय होतं म्हणे? त्या परिक्रमेनं काय होतं? जेवढे तीर्थ आहेत, जेवढे साधू आहेत आणि जेवढ्या देवता आहेत, त्यांच्या दर्शनाचं फल प्राप्त होतं. कशामध्ये? त्या परिक्रमेमध्ये. पण पृथ्वी परिक्रमा सांगितली. पृथ्वीवर अनेक तीर्थ आहेत. मग पृथ्वीची परिक्रमा करणं ज्याला शक्य नाही त्याने काय करावं? मायबापाला बसवावं आणि परिक्रमा करावी. पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य त्याला प्राप्त होतं. का बरं? का बरं? हेतू काय परिक्रमेचा? सर्व तीर्थांचं आणि सर्व देवांचं काय व्हावं? अवग्रहण व्हावं. आणि श्रुतिवचन काय म्हणतं? सर्व तीर्थमयी माता आणि सर्व देवमय पिता. सर्व देवताचं प्रतीक म्हणजे बाप आहे आणि सर्व तीर्थाची प्रतीक मूर्ती म्हणजे आपली आई आहे. विस्तार करायला वेळ जरी नसला तरी सर्वांना कथा माहिती आहे. भगवान शिवजी नाना पार्वतीला 2 मुलं, एक षडानन आणि गजानन. षडानन म्हणजे कार्तिक स्वामी आणि गजानन म्हणजे भगवान गणेश. अरे षडानन, गजानन, तुमचं लग्नाचं वय झालं. दोघही गालामध्ये खुदकून असले. कसे? हा पोरगा हसतोय तसे. हसणं माही नको, मोकळ्या मनानं चलू दे, काय अडचण नाही. असे खुदकून हसले लग्न म्हटले की. पण भगवान शिवजीने सांगितलं, पण ऐकलं का? लग्न करायचं पण दोघात आधी कोणाचं करायचंय याकरता आपल्याला एक स्पर्धा ठेवायची म्हटली. का? जो आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल त्याला काय? त्याचं लग्न पहिल्यांदा. नक्की नक्की. आणि लगेच कार्तिक स्वामीने आपलं वाहन मोर घेतलं, किक मारली, स्टार्ट केली गाडी. चिंग चिंग चिंगाट, चिंग चिंग झिंगाट नाही, चिंग चिंग चिंगाट. कोण निघाले? कार्तिक स्वामी निघाले. आणि आपले गणपती बाप्पा, एक तर त्यांचं वाहन उंदीर, त्यांचं वाहन उंदीर. ते मी नवीन कीर्तनकार झालो तर एकदम मोठ्या गाड्या परवडत नाहीत म्हणून माझ्याकडे आल्टो होती सुरुवातीला, आल्टो होती. मग मला सगळे म्हणायचे, मारा तुम्ही आल्टो आधी विका दुसरी गाडी घ्या. म्हणे का? ते म्हटले तुम्ही आल्टोत आले की वाटतं उंदराव बसून गणपतीचा आला. त्या धाकानं मी ती विकली ना, आता इनोवा घेतली. असो. सांगण्याचं तात्पर्य, भगवान गणेशजी मात्र काही उठेनात. कार्तिक स्वामी निघाले. पार्वती म्हटले, गणेशा तुला लग्न आहे का करायचं का? म्हणे मग 1 सोडून 2. रिद्धी सिद्धी 2. अरे पण मग तू परिक्रमेला का जात नाही? जाऊ ना. अरे कार्तिकेय गेला, कार्तिक गेलाय. जाऊ दे आई. कार्तिक स्वामी गेले. भगवान गणेशजी निवांत उठले, स्नान केलं आणि आई वडिलाला बसून परिक्रमा 3 केल्या. आणि त्यांनी श्रुतिवचन सांगितलं, ऐका पप्पा, आपलं देवा ऐका, आई साहेब ऐका म्हटले. सर्व तीर्थमयी माता, सर्व देवमय पिता आहे. आणि हे जर फलित जर पूर्ण पृथ्वी परिक्रमेचं असेल तर मी तुम्हाला 3 परिक्रमा करून 1 पृथ्वीची नाही 3 पृथ्वीच्या परिक्रमा केल्या. चला. आणि ते पाहिल्या बरोबर भगवान शिवजी आणि सरस्वती, आपलं पार्वती आई साहेब खुश झाल्या आणि त्यांनी लग्न लावायला सुरुवात केली. आणि हा बाबा पळतच आला. माग बघायचे, पळायचे, माग बघायचे, पळायचे. माग काय बघायचे? गणपती बाप्पा आले का? पण न पाहता पळायला लागली. आणि आता पहिला नंबर माझाच आणि लग्न माझंच होणार असा विचार येऊन पाहतात तर तिथे डीजे वर गाणे चालले होते, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे गाणं. आणि मग ते चिडले आणि तेव्हापासून त्यांनी विचारलं कसं काय त्याचं आधी लग्न. आणि मग जेव्हा शास्त्रार्थ सांगितला तेव्हा कार्तिक स्वामी चिडले आणि प्रतिज्ञाच केली, मला लग्नच करायचं नाही. लग्न तर सोडा, मला बाईचं तोंडही पाहायचं नाही. म्हणून कार्तिक स्वामीच्या मंदिरात कोण्या स्त्रीला प्रवेश नाही. कोणती स्त्री कार्तिक स्वामीच्या मंदिरात जात नाही. ते चालत नाही. चला जाऊ द्या. लय बाबा लय बोलून चालणार नाही, आता आंदोलन करते. आणि लय अवघड काळ आहे सध्याचा. कीर्तनात बोलाव का नाही मोठा प्रश्न आहे.
पण तुम्हाला सांगतो माता मौल्यांनो, तुम्ही आंदोलन करत जाऊ नका. मजा तुमची, उलट पुरुषांनी आंदोलन केले पाहिजे. हाल ह्यांचे. पटवून देऊ का किती हाल आहेत? पटवून देऊ? एकच मिनिट. ज्यांचं ज्यांचं लग्न झाले त्याने हातवर करा बरं. महाराज तुमच्या भागात एवढे ब्रह्मचारी, या 2-4 ब्रह्मचार्याचे नंबर लिहून द्या आम्हाला. रमेश महाराज, आम्हाला कळस बसवायला लय अडचण येते, ब्रह्मचारीच भेटणार नीट. ब्रह्मचारीच भेटणार. नाव काय तुझं? गौरव. यांची लग्न झालीत का? सगळ्यांची जवळजवळ. अय गौरव, हात वर केलं काय नाही? तुझं झालंय का मुलगा? मग तेच ऐक ना, मग तेच सांगायला तुला सावध करायला वागा. ऐक गौरव, ह्यांचे लग्न झालेत ना? हात वर केले काय नाही? का केलं नाही सांगू का? हे लग्नाला एवढे वैतागले, हात वर करायची वासनाच होत नाही यांची. तो सावध वय, माझ्या गाडी जागा आहे. असं आहे की नाही महाराज? खरंच नो, सगळी मजा यांचीच. सगळे वर्षातले सण यांनाच. काल पंचमीला कोण नटल्या? याच. आता राखी पौर्णिमेला कोण लुटील? पंचमीला यांचंच नटणं, पौर्णिमेला यांचंच लुटणं, नवरात्रात नवरंगाच्या साड्या कोणाला, सक्रातीचं वाण कोणाला, दिवाळीमध्ये कोणी मिरवायचं यांनी. माणसाच्या नशिबाला एकच सण आहे, होळीच्या दिवशी बॉम्बलायचा मान आहे आपल्याला. बाकी नाही. उगा तुम्ही आंदोलन करत जाऊ नका. असो, मी विचार सांगत होतो. विचार काय? स्त्रिया ते कार्तिक स्वामी तेव्हापासून काय पाहत नाहीत? तोंडच पाहत नाहीत. मला या कथानकातून एकच सांगायचंय, सर्व तीर्थमयी माता, सर्व देवमय पिता. आणि तीर्थाचं पूजन, देवताचं पूजन जर एकदाच करावं वाटत असेल तर माय बापाचं पूजन केलं पाहिजे. आणि मला वाटतं ही संधी प्राप्त झाली आणि आमच्या रमेश महाराज आणि हरी महाराजांनी त्या संधीचं सोनं केलंय. हो, आणि भाग्यवान किती. मी जेव्हा कृष्णा महाराजाकडून ऐकलं, आणि योगायोग असा आहे हरी महाराज, काय योगायोग आहे. तुम्ही वडिलाला दादा म्हणता, आईला अक्का म्हणता. माझंही तसंच आहे. आम्ही वडिलाला दादा म्हणतो आणि आईला अक्का म्हणतो. आम्ही आईला काय म्हणतो? अक्काच म्हणतो. पण तुम्ही भाग्यवान आहेत. तसा मी भाग्यवान आहे, पण माझ्यापेक्षा काकणभर तुम्ही भाग्यवान आहेत. कसे? मी अशा परिवारातला आहे, माझ्या 7 पिढ्यात कोणी माळकरी नाही. किती पिढ्यात? 7 पिढ्यात. आमचा आजा 24 तास डाउनलोड. हार्ड डिस्क 1 KB सुद्धा शिल्लक टीव्हीत नव्हता. फुल डाउनलोड आमचे आजोबा. फक्त असं म्हणू नका महाराजाचा आजा खात पित होता. उलट म्हणा खाणाऱ्या पिणाऱ्याचा नातू कीर्तनकार झालाय, है की नाही? असो, पण भाग्यवान आहेत. मला आल्यावर कळालं, हरी महाराजांना, रमेश महाराजांना परमार्थ शिकले पाहिजे, परमार्थात प्रवृत्त झाले पाहिजे. याकरता स्वतः अक्का आळंदीला घेऊन गेल्या. मी तर म्हणेन कलियुगामध्ये येऊन सुद्धा मदालसेची भूमिका अक्काने बजावलेली आहे. आपल्या पोराला परमार्थाला लावलं. बरं, त्यांचं विशेष आहे अजून. हो, हे चांगले मृदंग वादक आहेत, हे चांगले कीर्तनकार आहेत. पण कीर्तनकार असून सुद्धा उद्योगी आहेत. मृदंगाचार्य असून सुद्धा उद्योगी आहेत. रमेश महाराज शिक्षक आहेत. हरी महाराज सुद्धा एका कंपनीमध्ये जॉबला आहेत. म्हणजे पोटापुरते काम परी अगत्य तो राम, अशी शिकवण अक्कानी दादानी या मुलांना दिली. म्हणून आता त्यांची आळंदीमध्ये घर आहे, पुण्यामध्ये घर आहे. एक शिक्षक आहे, एक कंपनीत मॅनेजर आहेत. पण आता यांना पगार किती हे मला माहित नाही. गाडीत बसल्या अंदाज येईल. असो, गाडीत बसल्या अंदाज येईल. आता नाही अंदाज यायचा. पण संपन्न आहे आर्थिक दृष्ट्या, पारमार्थिक दृष्ट्या. आणि कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आपुल्या हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाची, तयाची धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. आपुल्या हिता
दयाची या दयाची या धन्य माता पिता दयाची या धन्य माता पिता दयाची या दयाची या धन्य माता पिता दयाची म्हणून ते माय बाप धन्य आहेत की ज्यांनी अशा संततीला जन्म देऊन अशा त्या कर्तव्याचा निर्वाह करतात. पण आता माझ्या बोलण्याचा गैरअर्थ करू नका. तुम्ही माय बापाची सेवा करता, माय बापाची पूजन करताय, उपकार नाही करत तुम्ही कोणावर. मी जागा आहे, काय करत नाही, उपकार करत नाही, कारण त्यांच्या उपकारातून कधी परतफेड होऊ शकत नाही. हा, उसनं फेडण्याचा प्रयत्न. उसनं वेगळं आणि उपकार वेगळे. बरं, याला उदाहरण, छोटस उदाहरण देतो. तुमचं नाव काय? तुमचं शंकर भाऊ. 2 मिनिटं तुमच्याशी बोलू. शंकर भाऊ, तुम्हाला गेल्या वर्षी अडचण आली होती का नाही? हो म्हणा की हो. तुम्ही मला फोन केला होता की नाही? हो म्हणा ना. तुम्ही मला 5 लाख रुपये मागितले का नाही? हो म्हणा. फक्त घाबरू नका, मी तुम्हाला मागितले ते का नाही? मी तुम्हाला दिले का नाही? हो म्हणा. हो, तुम्ही घाबरू नका, मी तुम्हाला. तुम्ही ह्यांचं नका ऐकू, तुम्ही माझं ऐका. शंकर भाऊ, दिले का नाही? हो म्हणा. तुम्ही हो म्हणा लवकर. 5 लाख रुपये दिले का नाही? पण शंकर भाऊचा व्यवहार चांगला असल्यामुळे त्यांनी 2 महिन्यात माझे परत केले का नाही? आता लय पटकन हो म्हणले. पटकन म्हणले हो. ठीक आहे, काय हरकत नाही. आता मला सांगा, जागेत ना तुम्ही? जवळ का आहे ना? ऐका, जागेत तुम्ही. आता शंकर भाऊला अडचण आली होती, 5 लाख रुपये मी त्यांना दिले. त्यांनी 5 लाख रुपये माझे परत केले. उपकार फिटले का उसनं फिटलं? उसनं फिटलं. उपकार अजून फिटायचे आहेत. उपकार कधी फिटतील? जेव्हा मी अडचणीत येईल तेव्हा त्यांनी काय केली पाहिजे मला? तुमचं काय मत आहे? बोला की. शंकर भाऊ, सध्या मी लय अडचणीत आहे. कीर्तन झाल्यावर भेटून चर्चा करू आपण. असं तात्पर्य ऐका, हे उसनवारी आहे, उपकार नाही. ऐकलं का? माय बापाची सेवा, माय बापाची उत्सव ही उसनवारी आहे, उपकार नाहीत. कसं? तुम्हाला पटवून देतो. ऐकलं का? 2-3 वाक्य सांगतो. जेव्हा आम्ही जन्माला आलो तेव्हा आमच्या हातापायात अवसान नव्हतं. या ताई, नमस्कार. तांगडे ताई, बसा. आम्ही जेव्हा जन्माला आलो ना तेव्हा आमच्या हातापायात काय नव्हतं? अवसान नव्हतं. आम्ही जन्माला आलो तेव्हा आमच्या हातापायात अवसान नव्हतं. तेव्हा आमच्या मायबापाने आम्हाला आधार दिला. बरोबर ना? आम्ही जेव्हा जन्माला आलो तेव्हा आमच्या हातापायात अवसान नव्हतं. तेव्हा अक्कानी दादांनी यांना आधार दिला, मलाही अक्का दादाने आधार दिला. मग आता आमचं उसनं कधी फिटल? जेव्हा त्यांच्या हातापायातलं अवसान जाईल तेव्हा आम्ही त्यांना आधार दिला पाहिजे. आम्ही जन्माला आलो ना, आमच्या आईने 5वी लय आनंदानं पूजली. तिचं दुःख बाजूला सारून जेव्हा आम्ही 12 दिवसाचे झालो ना, आमचं बारसं फार आनंदानं केलं. दिवाळी आली ना, आम्हाला फार नटवलं, फार सजवलं. आमचे सगळे लाडकोड आमच्या मायबापांनी पुरवले. जर आमचं बारसं त्यांनी केलं असेल तर आम्ही त्यांचा उत्सव केला पाहिजे. ही उसण्याची परतफेड आहे. कृष्णा वयानं खूप लहान आहे, पण हे रेकॉर्डिंग आहे ते बरं आहे. आमच्या मायबापाने आमच्या करता काय केलं? बिचाऱ्याकडे मोबाईल नव्हता, शूटिंगची सोय नव्हती, पण आता पुरावा ठेवता येतो. हो की कृष्ण आता वय लहान आहे लेकराचं, त्याला नाही मी बोलतो ती कळणार नाही, तेवढं समजून घेण्याचं त्याचं काही नाही. 5 वर्षाचं लेकरू आहे. 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणीच्या माझ्या खेळ. राहू दे आता पुढचं. 5 वर्षाचा आहे, हे कळण्याच्या कुवतीचा नाही. पण ही शूटिंग जेव्हा तो पाहिल, म्हणून ऐकलं का आमच्या हरी महाराजांनी केलंय काय? माय बापाचं ऋण फेडून कृष्णावर ऋण करून ठेवलंय. असा हा कार्यक्रम आहे. आणि मग लेकराचा 5वा वाढदिवस आणि आई वडिलाचं पूजन, त्या निमित्ताने सेवेचा योग आहे. म्हणून नामदेवरायाच्या एका अभंगाचा विचार आपल्याला या निमित्ताने करायचा आहे. कृष्णाचं जीवन
मी समारोपात बोलेनच, पण त्या कृष्णाच्या जीवनाचं काय व्हावं, या घराण्याचं काय व्हावं या संबंधानं विचार. म्हणजे हा अभंग म्हणजे काय आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 9 ओव्याचं पसायदान आहे, तसं नामदेवरायाच्या गाथ्यात हे 4 चरणाचं पसायदान आहे. पसायदान म्हणजे प्रार्थना. प्रार्थना शब्दाचा अर्थ काय आहे. प्रकृष्टाद अर्थना, प्रकृष्टस्य अर्थना, प्रकृष्टाय अर्थना आणि प्रकृष्ट अर्थना. प्रकृष्ट अर्थना म्हणजे श्रेष्ठ इच्छा व्यक्त केली, प्रकृष्टात श्रेष्ठांकडे केलेली, प्रकृष्टाय श्रेष्ठांकरता केलेली, म्हणजे श्रेष्ठाकडे श्रेष्ठांनी श्रेष्ठाकरता केलेली श्रेष्ठ अर्थना, इच्छा, अपेक्षा, त्याला म्हणतात प्रार्थना. प्रत्येक पदाचा विस्तार करता येणार नाही, पण एक एक वाक्य सांगणार. श्रेष्ठांनी केलेली अर्थना म्हणजे नामदेवराय, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, थोर साधूंनी श्रेष्ठांनी केलेली, श्रेष्ठांकडे केलेली, पांडुरंगाकडे केलेली, हो श्रेष्ठांकरिता केलेली, हरिभक्तांकरता केलेली, माझ्या विष्णुदासांकरता केलेली आणि अकल्प आयुष्य व्हावे तया कोळा श्रेष्ठ केलेली अशी अर्थना म्हणजे ही प्रार्थना आहे. खरं तर या अभंगामध्ये, या अभंगात नामदेवरायांनी प्रार्थना देवाजवळ केली, पण देवाचं नाव कुठंच नाहीये. पूर्ण अभंग पाठ असल्यामुळे आवृत्ती करत नाही, पण ही प्रार्थना पांडुरंगाकडेच आहे. याचे 2 युक्तिवाद आहेत. पहिला युक्तिवाद हा आहे, नामदेवराय अन्य देवाला देव मानायला तयार नाही. चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा, मागणे ते तुझं मागू, जीवभाव तुझं सांगू, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. देवाशिवाय ते कोणाला काही मागायला तयार नाहीत. म्हणून ही प्रार्थना कोणाकडे, देवाकडे. आणि दुसरं कारण काय, प्रार्थनाच अशी ही देवाशिवाय कोणी पूर्ण करू शकत नाही, करू शकत नाही. कारण त्याच्या हातो काळाचाही नियामक आहे. कालोस्मी त्याने स्वतः सांगितलं. या बाबाजी नमस्कार. कालोस्मी, मी काय आहे, काळ आहे, मी काळ आहे. अर्थात परमात्मा काळाचा सुद्धा काय आहे, काळ आहे. परमात्मा काळ आहे आणि त्याच्या ताब्यात काळ आहे. मियाची नेहमीला साता काळू ग्रासित से भूता, हो आकाश सर्वत्र वसावे या श्लोकापासून गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभू पदावर बोलताना ज्ञानोबरायचं हे भाष्य आहे. अर्थात परमात्म्याच्या हातात काळ आहे. म्हणून ही केलेली प्रार्थना पांडुरंगाकडेच आहे, कारण नामदेवराय अनन्य आहेत आणि पांडुरंगाकडेच आहे. याला दुसरी युक्ती काय आहे, ही प्रार्थना दुसरं कोणी पूर्ण करू शकत नाही. ठरलं, प्रार्थना आहे श्रेष्ठांची आहे, श्रेष्ठांकडे श्रेष्ठांकरता आहे आणि प्रार्थना श्रेष्ठ आहे. पण महाराज प्रार्थना तरी काय आहे, अभंगाचं अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, 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 माझ्या
श्रेष्ठा करता प्रार्थना करतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, कल्पापर्यंत आयुष्य भेटावं कोणाला? माझ्या सकळा हरीच्या दासा. पण हे कल्प म्हणजे नेमकं काय? थोडं डोकं गरम होईल, पण मी ताण घ्यायला तयार आहे, तुम्ही बी ताण घ्या थोडासा 5 मिनिटासाठी. कालाचं मापन आहे आपल्याकडे, आणि ते कालाचं मापन कसं आहे? हे इंग्रजी मापन वेगळं आणि आपलं वैदिक मापन वेगळं. वैदिक मापन कसं आहे? ते त्रुटीपासून चालू होतं. त्रुटी म्हणजे किती काळ? आपल्या घरामध्ये जेव्हा ऊन येतं आणि उन्हामध्ये एखादं छिद्र जर असलं पत्र्याला, असे धुलीचे कण दिसतात. न्याय भाषेमध्ये ते त्रैस्तृक असतात. दोन अणू एका जागी आले की तो द्विनुक होतो, आणि असे 3 द्विनुक एका जागी आले की तो त्रैस्तृक होतो. आणि तो मात्र आता डोळ्यानं दिसायला लागतो. त्याच्या आधीचे जे आहेत म्हणजे द्विनुक आणि अणु अति सूक्ष्म असल्यामुळे प्रत्यक्ष असून सुद्धा त्याचं प्रत्यक्ष होत नाही, असा शास्त्र संकेत आहे. आणि मग ते धुळीचा कण येतो ना, त्या धुळीच्या कणातून सूर्याच्या प्रकाशाला प्रवेश करून बाहेर पडायला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात त्रुटी. त्याला काय म्हणतात? नाही त्रुटी. त्याच्यापेक्षा मोठं माप असतं लव. त्याच्या पुढे असतं निमिष. निमिष म्हणजे किती? पापणी झाकून उघडायला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात निमिष. असे 3 निमिष एका जागी आले, असे 3 निमिष एका जागी आले की त्याचा होतो क्षण. देवाची द्वारी उभा क्षणभरी. म्हणजे किती? पापणी झाकून उघडायला 3 वेळा झाकायची आणि उघडायची, तो काय होतो? क्षण. असे 5 क्षण एका जागी आले. 5 क्षणाचा होतो एक काष्टा. हा काष्टा नाही, तो वेगळा काष्टा. काष्टा. त्याच्यानंतर असे 15 काष्टा एका जागी आल्या, मग त्याचा होतो निमिष, क्षण, काष्टा झाली. त्याच्यानंतर नाडिका. असे 15 आले की त्याची होती नाडिका. आणि अशा 15 नाडिका एका जागी आल्या त्याचा होतो मुहूर्त. आणि मुहूर्त किती? आताच्या गणितात 48 मिनिटाचा मुहूर्त असतो. किती? 48 मिनिटाचा. दिवसाचे 15 मुहूर्त असतात, संध्याकाळचे 15 मुहूर्त असतात. म्हणून असे 30 मुहूर्त एका जागी आले की मग एक दिवस होतो. काय होतो? दिवस होतो. असे 15 दिवस एका जागी आले की त्याचा पक्ष होतो. असे 2 पक्ष एका जागी आले की त्याचा महिना होतो. असे 6 महिने एका जागी आले की त्याचं आयन होतं. असे 2 आयन एका जागी आले की त्याचा संवत्सर होतो, म्हणजे वर्ष होतं. आणि असे वर्ष 4,32,00,000 गेले की कलियुग होतं. 8,64,000 गेले. 8,64,000 काय असतं? त्रेतायुग, द्वापार युग असतं. 12,96,000 याचं त्रेतायुग होतं. आणि 17,26,000 याचं कृतयुग होतं. ही सगळी संख्या 40 लाखाच्या वर जाते. आणि असा 40 लाखाचं एक महायुग म्हणतात त्याला. असे 4 युग गेले, असे 4 युग 1000 वेळा गेले की ब्रह्मदेवाचा दिवस होतो, आणि त्याला कल्प म्हणतात. त्याला काय म्हणतात? कल्प. म्हणजे 4 अब्ज 32 कोटी वर्ष. काय 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 4 अब्ज 32 कोटी वर्ष मानवाचे गेले, तर एवढ्या काळाला काय म्हणतात? कल्प. आणि नामदेवराय म्हणतात अशा कल्पापर्यंत आयुष्य भेट होते. कल्पापर्यंत. मला नाही आवडलं हे नामदेवरायचं बोलणं. कशाला एवढं आयुष्य? महाराज, दीर्घ आयुष्य चांगलं नसतं. आमचे एकही संत, मुळात मानवी शरीराचा काळ किती मोजलाय? शतवर्षाची गणना, 100 वर्षाचं. पण हे सुद्धा सगळ्यांना मिळत नाही. त्याच्यात ते तुकडे लय. काय? अल्प आयुष्य मानवी देह, शतगणिले, अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय. त्याचे फार तुकडे, फार वाया जातं आपलं आयुष्य. हे कसं आहे? मी एका नोकरीदाराला विचारलं, का रे तुला पगार किती आहे? तो म्हणला 35,000. गणित तुम्ही लावा. पगार किती?
35,000. मग तुझ्या हातात महिन्याला 35,000 पडतात का? नाही म्हणले 5,000 PF कटतो. मग 30,000 तुझ्या हातात पडतात का? नाही म्हणले त्यात 7,000 सोसायटीचा हप्ता कट होतो. किती राहिले आता? गणित लावा बरं तुम्ही. माझं गणित कच्चं आहे. म्हणजे 10वीत 2 विषय राहिलेले आहेत. कोणते कोणते? तुमचे बी तेच राहिलेत का काय? गणित तुम्ही मदत करा मला, बाकी काही नाही. किती राहिले? 7ची गेली सोसायटी 23. म्हणलं मग 23 तुझ्या हातात येतात काय? नाही म्हणले दुधाचा हप्ता जातो 2,000 रुपये. 21. म्हणलं 21 तुझ्या हातात पडतात का? नाही म्हणलं खोली भाडं जातं 5,000 रुपये. म्हणलं 16 तुझ्या हातात पडतात का? नाही लाईट बिल जातं म्हणे 2,000 रुपये. मग 14 तुझ्या हातात पडतात का? नाही म्हणजे बारक्याचं शिक्षण. म्हणजे तुला पोरं किती आहेत? म्हणजे 2 आहेत. मला पोरं किती आहेत? 2 आहेत. एक पहिलीला आहे आणि एक दुसरीला आहे. नाही तुमच्या डोक्यात आला तो अर्थ नाही. एक पहिलीला आहे म्हणजे पहिल्या वर्गाला आणि एक दुसरीला आहे म्हणजे दुसऱ्या वर्गाला आहे, असं मला म्हणायचं होतं. चला त्यांच्या शिक्षणात जातात म्हणजे 5,000 रुपये महिन्याला. किती राहिले? 9,000. म्हणले 9,000 तुझ्या हातात असतात का? घरी येऊस तर असतात म्हणले. घरी येऊस तर. मी नोकरीदाराचा हिशोब सांगितला, कीर्तनकाराचा आणि गायकाचा नाही सांगितला. ते बैठकीत सांगण्याजोगा, कीर्तनात सांगण्याजोगा नाही. म्हणजे एकतर पगारच 35,000, त्याचे विभाग एवढे. तसं मानवी जीवन किती 100 वर्षाचं, त्याच्यामध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय याची विभागणी होऊन जाते. काय भजनासी उरले ते पाहेगा. एवढंच उरतं, पण माणसं तेवढ्याही काळात भजन करत नाही. आणि मग कशाला पाहिजे एवढं आयुष्य? बरं अजून ऐकलं का? आपल्या शरीराचे षडविकार आहेत. अस्ति जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते आणि विनश्यती. हे षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रयाने विनली रे, असं आपले शरीर आहे. एकाच उदाहरणात तुम्हाला 6 विकार समजावून सांगतो. एखादा पोरगा दाढी मिशीत आला की माणसं लगेच मागं लागतात. का रे बुंदी कधी खाऊ घालतो? कळालं? त्यानं एकदा बुंदी खाऊ घातली, 8-10 महिने दम काढतात. लगेच म्हणतात का रे पेढे कधी खाऊ घालतो? यांची बुंदीले लवकर पचते. थांबा मामा. आणि एक दिवस का रे पेढे कधी खाऊ घालतो? तुम्हाला थांबा 4च महिन्यात खाऊ घालतो. का? आहे याला म्हणतात आस्ती. मामा हा घ्या पेढा. का? पोरगा झाला. ज्या येते. मामा कुठे आहेत तुम्ही? म्हणजे बीडला आलोय. संध्याकाळी घरी या, आपल्या बाळूचा वाढदिवस आहे. वर्धते. आणि मामा 10-15 वर्ष आलाच नाही. कुठे गेलता काय माहित, काशी आपलं फिरायला. 15 वर्षांनी एक कवळ्या मिशीतलं पोरग पुढे दिसलं. ते म्हणलं का रे हे कोण आहे? आणि ओळखलं नाही का? आपला बाळू आहे ना. बराच बदल झाला रे. हा काय आहे? विपरिणमते. आम्ही एकाला विचारलं का हो तुम्ही वारीला आता काय येत नाही? महाराज गुडघे चालू देत नाहीत. का? अपक्ष येते. म्हणजे का हो ते आता कीर्तनाला दिसत नाहीत? म्हणजे गेल्या वर्षीच वारले. विनश्यती. हे 6 विकार आहेत. आणि कोणाच्या शरीराला आहेत? सांगणाऱ्याच्या का ऐकणाऱ्याच्या? सांगणाऱ्याच्या सुद्धा आणि ऐकणाऱ्याच्या सुद्धा. या विकारांनी साधू संतांनाही सोडलं नाही. प्रमाण देतो, जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी. तुकोबरायचं प्रमाण आहे. म्हातारपण तुकाराम महाराजाला आलं आणि तुकाराम महाराजांनी म्हातारपण वयाच्या 42व्या वर्षी स्वीकारलं. आम्ही 90 वर्षाचे झालो तरी स्वीकारायला तयार नाही. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हो, एखाद्या बाईला जर आईन आजी म्हटलं राग येतो. हो, बरं त्यांनी कोणाला काही म्हणू द्या. परवा मी आळंदीला गेलो माऊलीच्या दर्शनाला. एक म्हातारी काठी टिकीत आली आणि मला म्हणते मामा बाजूला व्हा ना. मला ते काही बोलू शकतात पण आपण बोलू शकत नाही, कारण लोक म्हातारपण स्वीकारायला तयार नाही. पण शांत चित्ताने ऐका, शरीराचे हे बदल अपरिहार्य आहेत. हो, अपरिहार्य बदल आहेत. शरीराची झीज होणार म्हणजे होणारच. आणि मला सांगा, असं झिजलेलं शरीर, गुडघे चालू देत नाहीत, डोळे पाहू देत नाहीत, कान ऐकू देत नाहीत, दात चावू देत नाही. हो, आता बाकीचं सांगत नाही, एवढंच बोलतो. अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम. ज्ञानोबराची भाषा,
हो पद्मदळेशी साडे भांडती जे डोळे आणि होतील पडवळे पिकले जैसी. ज्ञानोबाने केलेलं म्हातारपणाचं वर्णन. आणि म्हातारपण येतं आणि ते म्हातारपण किती कंटाळवानो. वैकुंठवासी वक्ते बाबा काय म्हणायचे, म्हातार कोणाला म्हणायचं, हो जे कायम बोलत राहतं पण ज्याचं कोणीच ऐकत नाही त्याला काय म्हणावं, म्हातार. म्हातार बोलत राहतं पण त्याचं कोणी ऐकायला तयार नसतं. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. एवढं कठीण म्हातारपण आहे, त्यात एखादा आजार जडावा किती कठीण आहे. आणि असं आजारी शरीर, असं लतपत शरीर, एवढं आयुष्य कशाला पाहिजे त्याला. पटकन हातपाय चालतात तोपर्यंत मोकळं व्हावं, पण एवढं आयुष्य माणसाच्या शरीराला नसावं. म्हणून एक विचार आहे शास्त्रामध्ये, मृत्यू लोकातले लोक दुःखी आहेत मृत्यू आहे म्हणून, आणि स्वर्गातले लोकही दुःखी आहेत का, मृत्यू नाही म्हणून. कारण माणसाचा स्वभाव असा आहे, त्याला परिवर्तन पाहिजे, त्याला एका स्थितीत राहायला आवडत नाही. ही सायकोलॉजी आहे. इंग्रजीत म्हणायचं ठरलं तर मानसशास्त्र आहे. मनाची स्थिती आहे, ह्याला बदल पाहिजे असतात. सोपं सोपं सांगू का, तेच कपडे घालून कंटाळा आला तर माणसाला काय वाटतं, कपड्यात काय असावा, बोला की बदल. खायला तेच तेच असलं तर वाटतं खाण्यात काय झालं पाहिजे, बदल. तेच तेच घर असलं तर घरात काय झालं पाहिजे, बदल. बायको फारच शिव्या द्यायला लागली, नाही तुम्ही अर्थ तसा नका करू, हिच्या स्वभावातही बदल झाला पाहिजे असं मला म्हणायचं होतं. बदल जीवाची अपेक्षा आहे. आणि या स्वर्गातले लोक दीर्घजीवी आहेत पण दिव्यजीवी नाहीत. म्हणून मरण नाही हेच त्यांचं काय आहे, दुःख आहे. मरण पाहिजेच महाराज, आणि योग्य वेळेतच पाहिजे. मी तुम्हाला शारीरिकदृष्ट्या बायोलॉजीनं सांगितलं, आता समाजशास्त्राच्या दृष्टीने सांगतो, मरण किती गरजेचं आहे. मरण फार गरजेचं आहे. विस्ताराला वेळ जरी नसला तर 2 मिनिटात विचार सांगून जातो. आदरणीय हरिभक्तीपरायण नितीन महाराज एवढा गोड मृदंग वाजवतात. हा छोटा बॉम्ब बडा धमाका चिरंजीव आहे का, अरे वा नाव काय त्यांचं, तेजस महाराज इथं वाजवत आहेत. 10 वाजवा तेजस महाराज. गोड वाजला का नाही, फुकट नाही वाजला. एका म्हशीला मरावं लागलं तेव्हा वादी झाली, एका सशाला मारावं लागलं तेव्हा शाईपूड झालं, आणि एका बोकडाला मारावं लागलं तेव्हा धूमपान झालं. म्हणजे मृदंग वाजायला सुद्धा तिघाला मारावं लागत. 3 मेल्याशिवाय मृदंग वाजत नाही. पुढे लय पटवून देईन मी तुम्हाला, गरजेचं आहे मरण. एक म्हैस मेल्याशिवाय वादी होईल का, ससा मेल्याशिवाय पुढे होईल का, बोकड मेल्याशिवाय धूमपान होईल का. म्हणून एक माणूस मला काय म्हटला, महाराज तुम्हाला वारकऱ्याला धूमपान लागतं म्हणून आम्ही बोकडं खातो म्हणे. नाही तर इच्छा नाही म्हणले आम्हाला बोकडं काय. मला तुझा फोटो दे नित्याने, आम्हाला रोज सकाळी पूजा करायची आहे तुझी. 3 कारण आहेत. अजून सोपं बोलतो, हे शहरातली भाषा आहे, लवकर कळेल. शहरात राहणाऱ्यांना तुम्हालाही माहितीच आहे, बीड जवळच नाही, गेवराई त्याहीपेक्षा जवळ असत. गेवराई जवळ 50 बाय 50चं घर आहे. किती, 50 बाय 50चं काय आहे, घर आहे. म्हणजे सर स्क्वेअर मध्ये किती झालं, 2500 स्क्वेअर फूट. त्याच्यात पती पत्नी राहतात मस्त. परत मदत करा रे हिशोब लावायला. पती पत्नी राहतात, त्यांना 2 लेकरं झाली. आता घरात किती झाली, 4. पुन्हा त्या 2 पोरांचं लग्न झालं, 2 सुना घरात आल्या, आता किती झाली, 6. परत त्या 2 पोराला 2-2 लेकरं झाली, पुन्हा 4 लेकरं घरात आली, किती झाले, 10. अगदी बरोबर. पुन्हा त्या 4 पोरांचं लग्न झालं, त्यांच्या 4 बायका घरात आल्या, किती झाले, 14. परत त्यांना 2-2 लेकरं झाली, 8 लेकरं घरात आली, किती झाले, 22. पुन्हा त्या 8 लेकराच्या 8 बायका घरात आल्या, किती झाले, 30. पुन्हा त्या 8 लेकरं 8 जणाला 2-2 लेकरं झाली, ते 16 घरात आले. चलू देऊ का, थांबू थोडं आता. ऐका ना, असे घरात नवीन येतच राहिले आणि जुने मेले नाही तर घर पुरतील का. वाक्य ऐकता का एक लक्ष देऊन. कोटी आहे बरं स्वामीजी, कोटी काय, माणसं माणसाला पुरतात म्हणून माणसाला घर पुरतात. मृत्यू या मृत्यू लोकाची गरज आहे, मृत्यू वैयक्तिकही गरज आहे. आणि नाथांच्या भाषेत तर आहेच, तो का तुकोबरायचा, तो का म्हणे एका मरणेची सरे, अर्जुना जो या परी जन्मे जन्म निवारी, मरणे मृत्यू मारी.
मरण गरजेचं आहे. आणि मग अकल्पापर्यंत आयुष्य मागणं हा शाप आहे काही आशीर्वाद आहे. तर उत्तर अगदी थोडक्यात तिथंच आहे. आता 8 तास घ्यायची वेळ आलेली आहे. उत्तर कुठे आहे? अकल्प आयुष्य व्हावे, पण व्यक्तीला व्हावे ही भाषा नाही, त्या कुळाला व्हावे ही भाषा आहे. म्हणजे घरात परंपरेनं आलेले जे संस्कार आहेत, पण चांगले, हा, वाईट नाही, वाईट नाही. कोणत्या कुळाला ज्ञानोबाची भाषा बोलू का 2 मिनिटात? साधू कुळाला. नाहीतर काय, दैत्याचे कुळे नाशी, साधूचा मान घेऊशी. उलट दैत्याची कुळं काय झाली पाहिजे? संपली पाहिजे. बोलू का एक गावरान मराठी शब्द आपला, त्याचं वज वाटोळं झालं पाहिजे. कोणाचं? आसुरी वृत्तीच्या कुळाचं. हो, काय झालं पाहिजे? ते संपले पाहिजे. आणि जगले कोणते पाहिजे? तर वैष्णवांची कुळं, संस्कारी माणसाची कुळं ही जगली पाहिजे. कारण ह्यांची समाजाला फार गरज आहे. ती काय आहे त्याचा विस्तार करत नाही. तात्पर्य आहे का, उलट ही कुळं संपली पाहिजे, पण लोक ते सांभाळतात कुळं. एका गावात एक म्हातारा होता, भलता नालायक होता महाराज, भलता नालायक म्हातारा. सकाळी उठला की अंगणात खुर्ची टाकायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्याला घाण घाण शिव्या द्यायच्या. मला नाही देता यायच्या. देत माहीत जरी असल्या तर कीर्तनात सांगता नाही यायचं, शिव्या द्यायचं. शेवटी ते म्हातारं मराई टेकलं. मरता मरता त्यांनी त्याच्या 2 पोराला जवळ बोलवलं. मोठ्याचं नाव बाळू, बारक्याचं नाव राजू. नाव बरे का बदलायचे? बोला की, बरे आहेत ना? मोठा बाळू, बारका राजू. त्यांनी पोराला जवळ बोलवलं आणि बाप पोराला म्हटला, पोर हो. म्हणे काय बाबा? मला नाही वाटत मला मेल्यावर गावात कोणी चांगलं म्हणे. पोरं म्हणले, पप्पा आपण पेरलंय तसं तर उगवण काय? उगवण काय? पण नाही पोर, तुम्ही असं काहीतरी करा, तुम्ही असं काहीतरी करा, मी मेल्यावर गावातल्या लोकांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे. आपल्याला वेळ कमी असल्यामुळे, म्हातारं नालायक असल्यामुळे लगेच मेलं. आपल्याला वेळ कमी आणि म्हातारं बी काय नालायक आहे, मेलं. बाळू आणि राजू एका जागी आले. आपल्या बापाला चांगलं म्हटले पाहिजे म्हणून त्याने काय केलं? मेलेल्या दिवसापासून 13व्यापर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं. हे महाराष्ट्रातले मोठे मोठे कीर्तनकार, ते 40, 50, 60 किलोमीटरहून येणारे असे मोठे मोठे महाराज काय केले? बोलवले. पंचक्रोशीला रोज पक्वान्नांचं जेवण. इकडं टाकरवण पर्यंत, वडवणी पर्यंत जाऊ द्या, इकडं पाथर्डी पर्यंत, इकडं शहागड पर्यंत, इकडं बीड बस झालं, त्याच्या पुढं नको. सगळे लोक यायचे. कोट्या लाखो रुपयाचा खर्च केला आणि काला झाला. मोठा बाळू बारक्या राजूला म्हटला, राजू जरा गावात घरकाम. बरं एवढा खर्च कशासाठी केला? कोणाला? बापाला. मोठा बाळू बारक्या राजूला म्हटला, राजू जा बरं गावात चर्चा काय ऐकून ये. राजू सगळ्या गावात फिरून आला. राजूचा चेहरा पडला. राजू मोठ्या भावाला म्हणतो, दादा येथे अवघे वाया गेले दिसती सायास. काय खर्च वाया गेला का? सगळं गाव म्हणतं म्हातारं नालायक होतं, पोरं चांगली निघाली. आणि खर्च कशासाठी केला? आणि लोक कोणाला चांगलं म्हणायला लागले? पोराला. अरे अरे वाया गेला म्हणले खर्च. आता काय करायचं? दोघांनी तासभर विचार केला आणि त्या दोघांना युक्ती सुचली. कृष्णाला काय कृष्णा युक्ती सुचली? एकानं गाडीला किक मारली, गेवरायला गेला आणि वेताच्या काठ्या आणल्या, खंटाच्या काय आणल्या? काठ्या. आणि दोघं भाऊ राजा बिन बाळ्या बिन आंघोळ झाली की दारात खुर्ची टाकून बसायचे. रस्त्यानं जे येईल त्याला आशे हाणायचे, काळ करायचे. सगळ्या गावाला येडा आणला. जाय रे म्हणजे आता गावात गारका मारून ये. तो मला तू का म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. यश आलं म्हणजे का? सगळं गाव म्हणतं काय पोरं नालायक आहे. बाप चांगला होता, नुसते शिव्या देत होता. अशी परंपरा सांभाळणं आणि हे संस्कार टिकणं अशा कुळाला नाही. मग ज्याच्या कुळात पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत. आपण कीर्तनकार आहेत,
लोक म्हणतात सगळे आपल्याच भातावर काय वडतात, तूप वडतात, असं नाही. ज्यांच्याकडे विकासाची नजर आहे अशा पुरुषांकडे, ज्या घरात शूराची परंपरा आहे अशा कुळाला, म्हणून महाराष्ट्रात नव्हे भारतात वारकरी जेवढा महत्वाचा तेवढाच धारकरी महत्वाचा, हे ध्यानात ठेवा. तेवढंच नेतृत्व महत्वाचं. हे जे चांगले आहेत त्यांचं अकल्पापर्यंत आयुष्य त्यांना मिळावं. अर्थात काय, व्यक्ती बदलू द्या, संस्कार संपले नाही पाहिजे. हो, रामभाऊ थकले तर धर्मराज भाऊ पुढे आले, धर्मराजजी थकले तर रमेश महाराज, आपलं हरी महाराज पुढे आले. हे दोघं थकले तर पुढं कृष्णाने ती परंपरा चालवावी, आणि तोही थकला, आता त्याच्या लेकराच्या बारशात नाव घेईन असो, त्यानं ती परंपरा चालवावी. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळान, माझी या सकळ हरीच्या दासा, माझी या सकळ असणाऱ्या हरिदासांना अकल्पापर्यंत आयुष्य दे देवा. आणि ऐकलं का, नुसतं आयुष्य नको, आरोग्य पाहिजे. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा झाली नाही पाहिजे. आणि नुसतं आयुष्य मिळून फायदा नाही, आरोग्यही मिळालं पाहिजे. का बरं या विष्णुदासाला कल्पना निर्माण नाही झाली पाहिजे, कल्पनेची बाधा नाही झाली पाहिजे? त्याचं कारण आहे, कल्पनाची बाधा माणसाला शिवापासून जीवापर्यंत आणते. कल्पना विद्या येणे झाला जीव. कल्पना म्हणजे काय? वेदांतानं केलेलं लक्षण अतस्म्युस्तद बुद्धी भ्रमः, त्यालाच मराठीत आपण कल्पना म्हणू. जे जिथं नाही तिथं त्याची कल्पना करणं ही कल्पना आहे. रज्जूच्या ठिकाणी सर्प नाही, पण सर्पाची भ्रांती होणं हीच काय आहे? कल्पना आहे. मी स्वतः शिवरूप असताना मी जीव आहे, ही कल्पना निर्माण होणं हीच काय आहे? कल्पना आहे. ही बाधा निर्माण होऊ नये, कल्पनेची बाधा. आणि एक ऐकलं का, कल्पनेची बाधा कोणालाही निर्माण होऊ शकते. तिथं सीताही चुकली नाही, भरतही चुकला नाही. सर्वस्वाचा त्याग करून एकांतात गेलेला भरत तोही नडला, आणि सर्वस्वाचा त्याग करून पतीसोबत गेलेली सीता ती नडली. पण बळीराम महाराज एक सादृश्य आहे या घटनेत. म्हणून मी कायम कीर्तना सांगत असतो, हरणापासून सावध राहायचं. महाराज कशापासून? हरिणापासून. कारण या हरणाने एका युगात राजा भरताची वाट लावली. जड भरत राजा, एका युगात या हरणानं सीतेची वाट लावली. नाडीले आशा मृगकांती सोने, म्हणजे एका युगात या हरणानं कोणाची वाट लावली? भरताची. एका युगात या हरणानं कोणाची वाट लावली? सीतेची. आणि याच हरणाने कलियुगात सलमान खानची वाट लावली बाबा. म्हणून हरणापासून काय राहायचं? सावध राहायचं. माझ्या हरिभक्तांना कधी कल्पनेची बाधा होऊ नये. ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा. इथं राजस शब्द वापरला, त्याला 2 मिनिटं विचार करतो. राजस म्हणजे नाजूक. हरिभक्त काय आहेत? नाजूक आहेत. आणि त्याला अहंकाराचा वारा लागू नये. हे किती नाजूक आहे. 4 बोलामध्ये मृदंग सम्राट होता ते. हा, काटाचं धोतर नेसलं की शास्त्री होता ते. हा, 4 चाली आल्या की विशारद होता ते. म्हणजे नाजूक आहे, त्यांना होऊ नये बाधा. ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद. बाकीच्या लय ताण घेऊ नका. लय ताण घेतला तर माझ्यासारखे वाढून जाता तुम्ही. मोकळ्या मनानं ऐका. हे राजस आहेत, यांना अहंकाराची बाधा होऊ नये. एकाच वाक्यात सांगतो महाराज, संसारिकाला अहंकार निर्माण होतो ना महाराज, तेव्हा एका घराचे 2 होतात, 2 घरं होतात. पण जेव्हा हबपणा अहंकार निर्माण होतो तेव्हा एका जिल्ह्याचे 2 जिल्हे होतात. ध्यानात ठेवा. म्हणून मोठ्याला अहंकार होऊ नये. म्हणून अहंकाराची बाधा, अहंकाराचा वारा न लागो राजसा. कोणाला? माझ्या विष्णुदासा भाविकासी. नामदेवराय वेळ झाला, तुम्हाला कसं कळत नाही? पूजन करायचंय, अभिष्ट चिंतन करायचंय, नंतर जेवायचंय. तर एका वाक्यात सांगतो, नामा म्हणे तया असावे कल्याण. कोणाला? आता चला एक संदिग्ध देतो, वाक्य शेषात एवढं लावून देतो. पहिल्या चरणात काय? अकल्प आयुष्य व्हावे तया कोळा, माझी या सकाळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोण काळी, ही संत मंडळी सुखी असो. पहिल्या चरणामध्ये संबोधन आहे, विशेषण आहे हरिदासा. दुसऱ्या चरणात काय आहे? संत मंडळी. तिसऱ्या चरणात काय? माझ्या विष्णुदासा भाविकासी. विष्णुदास. पण हे हरिदास, विष्णुदास ही संत मंडळी कोण आहेत? त्याचं उत्तर आहे, ज्या मुखी निधान पांडुरंग. ज्यांच्या मुखात पांडुरंगाचं नाव आहे असे विष्णुदास, अशी संत मंडळी आणि असे जे हरिदास आहेत. आणि यांचं जे कुळ आहे
त्या कुळाला अकल्पापर्यंत आयुष्य भेटावं. विठोबार कुमारी पुंडलिक वरदान आज आपण सर्व मंडळी कृष्णाला आशीर्वाद देण्याकरता आलेलो आहोत आणि अक्काला आणि दादाचं अभिष्ट चिंतन करण्याकरता आलेलो आहोत. तर आपण सुद्धा अक्का आणि दादा यांच्याविषयी मी देवाला एकच प्रार्थना करेन, देवा यांना जेवढं आयुष्य द्यायचं ते तू ठरव किती द्यायचंय. मी एवढीच अपेक्षा करेन, त्यांना निरोगी आयुष्य दे, चालता फिरता जीवनाचं निर्याण व्हावं आणि त्यांच्या मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना प्रभू स्मरण घडावं आणि त्यांचं जीवन सुखानं आणि समाधानानं जावं, अशा अभिष्टाची प्रार्थना देवाच्या चरणी करतो. आणि कृष्णाला मी जरी नाही तर आशीर्वाद देतो, जे बापाने कमवलंय, जी इज्जत आजोबानं कमवली, ती कमवण्याची कुवत त्याला प्राप्त व्हावी. त्या लेकराकरता मला आल्यावर महाराजांनी सांगितलं, पण चला त्याला मी दुर्दैवी म्हणू का भाग्यवान म्हणू, हाच माझ्यासमोर काय आहे प्रश्न आहे. पण मी दुर्दैवी म्हणणार नाही कृष्णाला, भाग्यवान म्हणेन. का म्हणेन? त्याचं नाव कृष्ण आहे. देवकीच गेली म्हणून काय झालं, यशोदेच्या पदरात घालून गेली, ध्यानात ठेवा. गेली देवकी, देवकीने वाहिला पण यशोदेने पाळीला. कारण महाराज हरी महाराजांची त्या दिवसात काय भूमिका असेल, हृदय काय म्हणत असेल, याचा मी अंदाज घेऊ शकतो. महाराज त्यांच्या जीवनात अर्ध्यावरती डाव मोडीला, जी घटना सर्वांना माहिती आहे ती झाली. पण त्यांना प्रश्न पडला असेल, आता माझं काही नाही पण या लेकराचं काय. पण देवाला काळजी महाराज, यशोदेसारखीच आई त्यांना मिळाली, काही अडचण नाही. म्हणून आता तो यशोदेच्या कुशीत फार आनंदानं आहे. म्हणून त्या कृष्णाला हो सर्व सुख मिळालं, आईचं सुख मिळालं. त्या आदरणीय ताईंचं नाव काय? वर्षाताई, आमच्या वर्षाताई. आणि काय लगेच कळतं महाराज स्वभाव काय आहे ते. वर्षाताई मला भेटल्या, लगेच लक्षात आलं. म्हणून त्या कृष्णाला तेही सुख परिपूर्ण मिळावं, त्याला उदंड आयुष्य, उदंड आरोग्य, उदंड संस्कार, त्याचप्रमाणे त्याचं शिक्षण चांगलं व्हावं. तो 3 वाक्यात बोलू का, तो सुसंपन्न व्हावा, तो सुशिक्षित व्हावा आणि तो सुसंस्कारी व्हावा, अशी आशीर्वाद या व्यासपीठावरून त्याला देतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर सेवेचा भाग संपलेला आहे. सर्व महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, अत्यंत संप्रदायातील जबाबदार गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार, परमादरणीय परमश्रद्धेय यतीवर भागवतगिरीजी महाराज, पूज्य स्वामीजी, आपली उपस्थिती या ठिकाणी तुमच्या चरणारविंदी इथून नमन करतो. आणि सर्व गुणीजन मंडळी, सगळ्यांचा नामूल्य करू शकत नाही, मी माफी मागतो. कारण माझी अडचण आहे. माझी काय अडचण आहे? माझ्या वडिलाला तुम्ही जर आत्ता जाऊन विचारलं ना तुमच्या नातवाचं नाव काय, तर माझ्या वडिलाला सांगता येत नाही. तर म्हणतात घरात विचारून सांगतो. माझ्या वडिलाला जर विचारलं तुमची मुलगी कुठं दिली, ते म्हणतात घरात विचारून सांगतो. कारण माझ्या वडिलाला गावाचं आणि व्यक्तीचं नाव ध्यानात राहत नाही. आणि तीच परंपरा माझ्या वडिलाची मिराशी गा देवा मी चालवतोय. मला एखादी व्यक्ती किती वेळा भेटू द्या, नाव ध्यानात राहत नाही. एखाद्या गावात मी किती वेळा जाऊ द्या, नाव ध्यानात राहत नाही. मी मगापासून डोक्याला ताण देतो. नारायणगडाचा इथं नारळी सप्ताह झाला होता, इकडे एक भागात गाव होतं आहे ना, पाशेगावला. हे 3-4 वर्षापूर्वी झालता बघा, बरामपूर. हा, मी तिथं कीर्तन आलो, ते गावाचं नावच आठवण आम्हाला. आणि अनेक ही मंडळी, गुरुबंधू मंडळी भेटतात, पण माझं नाव ध्यानात राहत नाही. म्हणून माझ्या बुद्धीचा दोष आहे, तो सगळ्यांनी स्वीकारावा, मला क्षमा करावी अशी प्रार्थना करतो. आणि ऐकलं का महाराज मंडळी, माझ्या नाव ध्यानात राहत नाही म्हणून मी फार मोठी किंमत मोजली. एवढ्या करता मी लग्न केलं नाही. का? नाव ध्यानात राहत नाही. समजा उद्या मला कोणी म्हणलं नाव घ्या, तर कोणाचं घ्या, ध्यानातच राहत नाही. ही अडचण आहे. म्हणून माझ्या त्यागाची कल्पना करा, मला सांभाळून घ्या अशी महाराज चरणी प्रार्थना करतो. आदरणीय रमेश महाराज, हरी महाराज, त्यांनी माता पित्याचं जे पूजन केलं, हा परिपाठ सर्वांनी घ्यावा. आणि आपल्याही आई वडिलांचं पूजन आपल्या परिस्थितीनुसार जसं घडल तसं ते जिवंत असेपर्यंत आपण करावं.
अशी प्रार्थना करून जे काय अभंगावर बोलू शकलो माझ्या गुरु परंपरेचं आहे त्यांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम. विठ्ठल विठ्ठल जय जय. विठ्ठल जय जय.